मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात बीडच्या तुरुंगात असलेला मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची प्रकृती बिघडली आहे। तुरुंगातच वैद्यकीय पथकाकडून कराडची तपासणी करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार त्याला शुगर आणि कमी रक्तदाबाचा त्रास होतोय। वैद्यकीय पथकाचे लक्ष कराडवर असून त्रास वाढल्यास त्याला ॲडमिट केले जाऊ शकते। माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय म्हणून वाल्मिक कराडला ओळखले जातात। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मुंडे यांच्यावर मंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव होता, मात्र त्यांनी प्रकृतीचे कारण देत मंत्रिपदाचा राजीनामा दिला। वाल्मिक कराड याला कठोर शिक्षा व्हावी म्हणून संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे वकीलपत्र उज्ज्वल निकम यांना देण्यात आले आहे। वाल्मिक कराड याला तुरुंगात VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप निलंबित PSI रणजित कासले यांनी केला होता। त्यांनी म्हटले होते की कराडसाठी बीडच्या तुरुंगात सुखसुविधा उपलब्ध आहेत। त्याला झोपण्यासाठी बेड, जास्त पांघरूण मिळतात, चहासाठी वेगळा कप आहे। तो तुरुंगात असलेल्या इतर कैद्यांच्या नावावर रेशन घेतो। त्याच्यावर खरंच कारवाई करायची असेल तर त्याला त्या तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात शिफ्ट करण्यात यावे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीड येथील विशेष मोकाका न्यायालयात सुनावणी 17 जूनला सुनावणी होणार होती, मात्र न्यायाधीश रजेवर गेले होते, त्यामुळे सुनावणी झाली नव्हती। त्यानंतर पुढील सुनावणीची तारीख 24 जून रोजी देण्यात आली। आता 2 दिवसांनंतर मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे। वाल्मिक कराड याने संतोष देशमुख हत्या प्रकरणात आपला काही सहभाग नसल्याचे वकिलांच्या मार्फत सांगितले आहे। तसेच मोकोकामधून आपली मुक्तता करावी अशी मागणी केली आहे। त्याच्या या मागणीवर सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम व विशेष सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी म्हणणे सादर केले आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया